बाबा, विषय तसा आनंदाचा अन दुःखाचा आहे. पण जीवन दोघांना सोबत घेऊन चालायचं नाव आहे. बाबा, तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. विचार. बाबा, तुम्ही कोणत्या विश्वासानं सांगितलं का असते त्यासने नाही पकडू शकणार? हे त्यासाठी बाळा, कारण आज ते पळत नव्हते. खर तर आईच्या मर्जीनं त्यांच्या हिमतीला पंख दिले होते आणि ते उडत होते त्या चिमणीसारखं, जे मिळून प्रेमानं घरटं बसवतात तसं. आणि जेव्हा हेच पंख आपल्याकडनं, समाजकडनं कापले जातात, तेव्हा माणूस शक्तिहीन होऊन जातो. आयुष्य फसल्यागत होऊन जात. आणि जेव्हा याच पंखांना जेव्हा हिम्मत दिली जाते, तेव्हा आयुष्य आनंददायी होऊन जात आणि चैतन्यमय होऊन जात. भीम, काय करतोयस? लिहितोय का पंखांमध्ये नड असायला हवी? पर लिहित का आहेस? कारण आयुष्यात मला जी लोक भेटतील त्यांच्या समस्या आणि उपाय हे नेहमीच समजून घेऊ शकेन. आणि कधी या समस्या आणि उपाय लिहिण्याची संधी मिळाली तर मी लिहू शकेन. आणि जेव्हा हे वाचतील तेव्हा त्यासने समाधान मिळेल आणि समस्यांना तोंड देण्याची हिम्मत देईल. बाबा, मी मोठं होऊन असं पुस्तक नक्की लिहिणार. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार. तूने ही सिखाया है समानता का सार, समानता का सार, समानता का सार. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार. अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे दाखव. तुकाराम महाराजांच्या अभंगावरून मी शिकलो की दुसऱ्याला सन्मान दिल्याने त्याच्या बदल्यात तोही तुम्हाला सन्मानच देतो. तू आणि तुझे विचार आयुष्यभर एकमेकांचा सन्मान करत राहा. एक बाप आणि समाजाचा भुक्तभोगी दोन्ही असल्याच्या नात्यानं मी तुला हे म्हणेल की हाच आशीर्वाद देईल की तू एक असं पुस्तक लिही ज्याची लोकांचा विश्वास वाढेल आणि पुढे जाण्याचा रस्ता मिळेल. महाराज ती दोघं तर पळाली
आणि राणीच्या आईने दरीत उडी घेतली. शक्यता हीच की ती मेली. आता जो आमच्या सानिध्यातूनच दूर गेला त्याच्यासाठी काय विचार करायचा? आणि ज्याच्या भाग्यात स्वतःहून मरण लिहिलेलं असेल त्याला आम्ही तरी कसं वाचवू शकणार? आणि हो, उद्या पूर्ण गावात ही गोष्ट पसरली पाहिजे जी आम्ही तुम्हाला समजावली आहे. हो महाराज. वय महाराज. ऐका ऐका ऐका, गावकऱ्यांनी लक्ष देऊन ऐका. जो जिथं कुठं बी असाल हे समजे आपल्या गुडघ्यावर बसून जावा आणि देवाला प्रार्थना करा. हा महाराजींचा आदेश आहे. महाराजींचाच आदेश आहे की आतापासून तर पुढच्या प्रहारापर्यंत सामूहिक पूजा पाठ केली जाईल. म्हणजे ज्याच्या हातून जे पाप झालं आहे त्याची माफी ते देवाकडून मिळवतील आणि प्रायश्चित करू शकणार. ऐका ऐका ऐका, गावकऱ्यांनो लक्ष देऊन ऐका. जे जिथं कुठं बी असतील ते समजे आपल्या गुडघ्यावर बसून जावा आणि देवाला प्रार्थना करा. हा महाराजींचा आदेश आहे. ऐका ऐका ऐका. अरे अजूनही तुमचा महाराजांवर विश्वास आहे? त्या महाराजांवर ज्यानं प्रसादामध्ये आम्हाला ईश दिलं होतं. अहो तुम्ही पाहिलं का महाराजांना प्रसाद देताना? नाही ना? तुम्ही बी म्हणलं आणि तुम्हाला खरं वाटलं ते? हे एक अफवा आहे, खोटं आहे ते. काय अफवा बिफवा नाही आहे. खरं तर तुम्ही समजेच खोटे आहात. बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुमची. जिने तुम्हाला सांगितलं ती स्वतः आपल्या विधवा पोरीला कोणा दुसऱ्या बरोबर पळवण्याच्या नादामध्ये मेली आहे आणि तिचं बोलणं ऐकून तुम्ही महाराजांसारखे धर्म वाचवणारे संत महात्मावर संशय घेताय का? अहो तुम्हा लोकांनी जे मानायचं असेल ते माना, पर आम्ही दोघं असेच ठीक आहोत. आणि हे लय दरासातून ठीक झाले आहेत, बरे झाले आहेत. आणि आमच्या परिवाराला यापेक्षा आणखी काय नाही पाहिजे. नाहीतर या महाराजांमुळे कित्येक लोकांचं वाटोळं झालंय. अरे महाराजाविषयी तुम्ही अशा गोष्टी कशा बोलू शकता? किडे पडतील तुमच्या तोंडात, नरकात जाल. चला हो, तुम्हाला कामावर जायला लय वेळ झालाय. आय मी शाळेत जातो आहे. पर भीम, शाळा तर बंद आहे. आता उघडली आहे आत्या. महाराजांचा भोंदूपणा होता सारा. आता नवीन ढोंगेपणा सुरू झाला तर लोक विसरले. अन तू शाळेत जाऊन मन लावून अभ्यास कर. अभ्यास करणं तुझं काम आहे आणि भोंदूपणाची नवीन प्रकरणं उकरून काढणं हे त्यांचं काम आहे. भीमाबाई, मी काम शोधायला जातोय. लवकर येईन. ताई, पाहिलं का तुम्ही? अरे दोघं बाप लेक कसे एकसारखे हाय पा. आपल्या आपल्या कामात नेहमी सजग आणि तत्पर. आय ना बाबांचा मुलगा आहे तर त्यांच्यासारखंच असणार ना. आणि थोडं तुझ्यासारखं बी आहे. अच्छा, माझ्यासारखं बी हाय. मला शिकवणार तू? आई आहे मी तुझी. थांब आता खायचा डब्बा घेऊन येते. थांबा, जाऊ नको. आई, हा मी अभि भीम सोबत शाळेत जात आहे. थांब, तुम्हा दोघांसाठी खायला घेऊन येते. आज तर खीर करावी लागेल. मामा, मला बी जायचं आहे. आता तू कुठं चालली? हा ताई, तू कुठे चाललीस? मला बी शिकायचं आहे. आणि मंजुळानं मला सांगितलं होतं की पोरी इथं नाही शिकू शकत, म्हणून मला स्वतः जाऊन सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातच शिकायचं आहे. त्या विद्यालयात पोरींच्या राहण्याची बी व्यवस्था आहे. बस तुम्ही मला तिकडे पोहोचून द्या. मला तिकडेच जाऊन शिकायचं आहे. हे बघ, तुला शिकायचं आहे ही गोष्ट लय चांगली आहे. पर तू इथे राहून बी तर शिकू शकते ना. इथं आम्ही तुझा समधा परिवार आहे. इथं तुळसा मंजुळा सोबत राहून चांगले शिक ना. नाही मामी, मंजुळा आणि माझं आयुष्य लई वेगळं आहे. मला शिकून सवरून देवदासी सारख्या कुप्रथा विरुद्ध लढायचं आहे. स्वतःसारख्या प्रत्येक कमजोर पोरीची मदत करायची आहे.
आणि त्यासाठी मला इथून जावंच लागणार. तुम्ही मला इथून जाऊ द्या. हे बघ बाळा, हे सर्व तू इतर राहून बी करू शकणार आहेस. जशी माझ्यासाठी तुळसा मंजुळा हाय तशीच तू आहेस. आणि समाजसेवा करण्यासाठी घर सोडणं गरजेचं नसतं या. वय तेच तर. नाही मामा, जर तुम्ही मला इथून जाऊ नाही दिलं ना तर मी एखाद्या दिवशी तुम्हाला न सांगताच निघून जाईन. तुम्हीच लोक माझा परिवार आहे, तर मला वाटतं तुम्ही लोकांनी मला हसत हसत निरोप द्यायला पाहिजे. कारण मी जिथं भी राहणार साताऱ्याच्या खूप साऱ्या कडू आठवणींसोबत माझ्या आठवणीत तुमच्यासोबत घालवले चांगले क्षण राहायला पाहिजे. बेला, ठीक आहे ताई, आम्ही तुला स्टेशन पर्यंत सोडून येतो. पर भीम, बाबा, काल तुम्हीच तर माझ्याशी पंख, हिम्मत आणि भरारीच्या गोष्टी करत होता आणि मला आशीर्वादही दिला होता का मी जो बी विचार करू तो खरं हो. म्हणून मला असं वाटतं का बेला ताईला जसं करायचं आहे सध्या तिला तसं करू दिलं पाहिजे. कारण आवश्यक नाही आहे की ती आज जसं विचार करते आहे आयुष्यभर तसाच विचार करील. पण ती आज योग्य विचार करते आहे तर तिला तसं करू दिलं पाहिजे. बस बाळा, खूप अभ्यास कर आणि खूप पुढे जा. सौताची काळजी घे. हं? घे आनंद, हे घे. चल ताई, जा. सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा. देव कल्याण करो. कल्याण मस्तु. सगळ्यांचं भलं हो. सगळ्यांना पापातून मुक्ती मिळो. आता वाटतंय की विद्यालयात प्रवचनाचे कार्यक्रम पुन्हा सुरू करायला हवेत. हो महाराज, धर्माला सगळ्यात जास्त अशुद्ध तर या पुस्तकी शिक्षणानेच केलं आहे. म्हणूनच वेळेच्या आधीच पुस्तकी शिक्षणाच्या ऐवजी पूर्ण समाजाला आणि सगळ्यांना धर्म उपासक बनवावं लागणार आहे. सगळ्या अधर्मींना धर्माच्या मार्गावर परत आणावं लागणार आहे. अशा धर्म बुडव्या लोकांना धर्माच्या मार्गावर परत आणण्यासाठी साम, दाम, दंड, भेद जे काही करावं लागेल ते करणार. महाराज, चुकीचं तर तुम्ही नेहमीच वाटत होता, पण आता विवेक शून्य बी दिसताय. अरे भीमराव, अरे तू 2 पुस्तकं काय वाचलीस? तुझं डोसकं खराब झालंय का? अरे एवढ्या मोठ्या महाराजांना तू विवेक शून्य म्हणत आहेस? होय, कारण महाराज शिक्षणाच्या विरोधात बोलताय. धर्मासाठी शिक्षण बंद करण्याच्या गोष्टी करतायत आणि अशिक्षित लोक धर्माचं काय करतात हे तर समद्यांनी बघितलंय. आणि शिक्षित लोक धर्माला कसे काय बळी पडतात ते पण समद्यांनी पाहिलं. काय पाहिलंय सर्वांनी? हेच का तुम्ही बेला ताईला धर्माच्या कुप्रथेने देवदासी बनवण्याचा प्रयत्न केला, पण तरी बी ती वाचली. तिला शिक्षणाची गोडी निर्माण झाली. तिला स्वतःच्या जोरावर जाऊन कुठेतरी पोचायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करायचं आहे. आणि तुम्ही धर्माला बळी पडलेल्या या सर्व लोकांना सांगितलं तर ही लोक गुडघ्यावर बसली.
या लोकांना काहीच तर्क नाही आहे. तुम्ही या पानांनी यांच्या डोक्यावर पाणी फेकणार तर या लोकांना काय मिळणार? आणि जरी मिळालं तरी यांचं आयुष्य कसं बदलणार? पाणी फेकणं? अरे पाणी फेकणं म्हणजे काय म्हणायचंय तुला? हं? अरे तीर्थ प्रोक्षण करतोय आणि तुझी बोलण्याची पद्धत बदल. होय, तुम्ही फेकणं आणि शिंपडण्याच्या जाळ्यात तर या समद्यासनी फसवलेलं आहे. चल बाळा, यांच्या तोंडी लागून काय बी फायदा नाही. कामी क्रोधी लालची इनसे न भक्ति हो, भक्ति करे कोई सूरमा, जाति बरन कुल खोय. प्रभू, आता तूच न्याय कर. तूच या अधर्मींच्या पापाचा न्याय निवाडा कर. तेव्हाच बाकीच्या भक्तांचा तुझ्यावर विश्वास कायम राहील देवा. महाराज, कल्याणमस्तु. ताई, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की फळ फक्त कर्माने मिळतं, ते देव ठरवत नसतो. ताई, मनात जे बी असेल आयुष्यात फक्त तेच कर. आणि लक्षात ठेव, तुझा परिवार हाय इकडं. चल बाळा. हे घे धर, गरम गरम भाकरी. आय, आज खूप दिवसांनी शाळेत जाऊन लय बरं वाटलं. वय, मला बी जरा चांगलं वाटलं. हा, म्हणूनच तू शाळेत गेल्याच्या आनंदात मी समद्यांसाठी खीर केली. पर जेवल्यानंतर देणार. हा आई, अन भीमाबाई, मला गोरेगावात नोकरी मिळाली आहे. बस आता उद्यापासून तिथं जावं लागल. चला, चांगली गोष्ट आहे. आई, तुळसा. तुळसा, अरे कशी आहेस तू? अरे किती दिवसानंतर पाहत आहे तुला. किती मोठी झाली ना ही. अगं, तू बरी आहेस ना? इतक्या रात्री एकली. गंगा कुठं आहे? आई कधीपासून तेच तर सांगायचा प्रयत्न करते. लवकर लिंबू पाणी दे की. काय झालं? गंगाताईचा धाकटा मुलगा रस्ताभर उलटी करत आलाय म्हणून. अरे पर गंगा हाय कुठं? तिथंच आहे बाबा, त्या झाडाखाली. दामोदर उलटी करतोय तिथं. मंजुळा, लवकर लिंबू पाणी बनवून घेऊन ये. गंगा, 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 गंगा. आता अजून ओकलास ना, लय मारीन तुला. अरे, लेकराला का ओरडते आहेस? चल बाळा, आज चल. उलटी होते का? बस बरं इथं बस. ताई जरा बघा ना. काय झालं बाळा? ठीक होऊन जाईल. मंजुळा, जरा लवकर घेऊन ये लिंबू पाणी. अगं लवकर आण. हा बाळा. हे घ्या ताई. हे घे, हे पी. बस बस, आता बरं वाटेल. हा बस. पर गंगा, तुम्ही समधी अचानक अशी कशी? जेव्हा ताई परत सासरी गेली होती तेव्हा तिला समध्यानी त्रासच दिला. आणि आज सकाळी तर ताईला बाहेर काढलं. म्हणून ताई हा समध्यानं घेऊन इथं आली. गंगा, बाहेर काढलं म्हणजे? कारण मी अपशकुनी आहे. नवऱ्याला खाऊन घेतलं. जेव्हा नवराच नाही राहिला तर मी तिथं राहून काय करू? आई, जसं तू म्हणली तसं मी लय प्रयत्न केलं चांगलं करण्याचं. जसं तू समजावलं, आत्यानं समजावलं, पण ते लोक आहेत की मला समजून घेतच नाहीत.
पण हे तर चुकीचं आहे ना. कोणी कुणाला घरातून कसं काय काढू शकतं? वा लई झाक. पा शेठजी पा, यांना मिळाली यांच्या पापाची शिक्षा. पण ही गोष्ट यांच्या डोक्यात जात नाहीये. बायकोचं माहेरशी नातं संपलं. सांगा सांगा बुवा आता. बहिणीचं सासरशी नातं संपलं. अजून बोला. आणि आता मुलीला सासरच्यांनी हाकलून दिलं. अरे रे रे. आता देव अजून आता यांना किती शिक्षा देईल रे. शेठजी म्या तर म्हणतो, जसं आपल्या जातीच्या लोकांनी गुडघ्यावर बसून पूजा करून महाराजांचे आशीर्वाद घेतले, तसंच जर यांनी बी गुडघ्यावर बसून महाराजांचे आशीर्वाद घेतले ना, आणि महाराजांनी यांच्यावर तीर्थ शिंपडलं ना, तर कदाचित यांचं बी नशीब उघडू शकतं.